सर्वांना नमस्कार. विधान परिषदेचे निवडणूक लागलेली आहे आणि सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर पक्षातील इतर सर्व ज्येष्ठ नेते यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात, तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि त्या दृष्टीनं मी मतदारसंघामध्ये दौरे सुरू केलेले आहेत. या मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे सरळ लढत होईल, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये मतदार बंधू महाविकास आघाडीच्या बाजूने राहतील. या मतदारसंघामध्ये 895 मतदान आहे आणि सांगली आणि सातारा हे दोन जिल्हे आहेत. आणि या दोन्ही जिल्ह्याची परिस्थिती सध्याची जर बघितली तर आज जे सत्ताधारी नगरसेवक आहेत, किंवा जे युतीतले नगरसेवक असतील किंवा जे विरोधातले नगरसेवक आहेत, त्या सर्वांना काही अडचणींना सामोरे जावं लागते. आज जे विरोधातले नगरसेवक आहेत त्यांच्यावर अगदी दुजाभाव केला जातो. त्यांना कोणत्याही प्रकारचं फंडिंग किंवा अनुदान किंवा त्यांच्या वॉर्डातली कामं करण्यासाठी त्यांना कसल्याही प्रकारची मदत सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाही. आणि ते फक्त विरोधकातल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांबद्दल होते असं नाही, तर जे युतीतले दुसरे दोन पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यांच्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये आपली कामं पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते फंड सत्ताधाऱ्यांकडून मिळत नाहीत. आणि अशा प्रकारच्या वल्गना अनेक वेळा याच जिल्ह्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडून तुम्ही भाषणातून सुद्धा ऐकले असतील की सगळे फंड आम्ही देणार आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या, अन्यथा तुम्हाला कसल्याही प्रकारचा निधी मिळणार नाही. तर अशा पद्धतीचे गोष्टी या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना भोगाव्या लागत आहेत. आणि नगरसेवक असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, आज एक एक व्यक्ती 15 ते 30 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांची कामं प्रामुख्याने करणं ह्या त्या नगरसेवकाचं, जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं. परंतु निधी अभावी आणि वरच्या सत्तेतल्या पक्षामधल्या लोकांच्या जो दृष्टिकोन आहे विरोधकांच्या बद्दल किंवा युतीतल्या दुसऱ्या पक्षांच्या बद्दल, त्यामुळं त्या निधीची उपलब्धता होत नाही, त्यांची कोणतीही कामं होत नाहीत. ही परिस्थिती झाली युतीतले दुसरे सदस्य आणि विरोधकांची. आज भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची काय अवस्था आहे? आज त्यांच्या वॉर्डामध्ये जरी काही फंड पडले तरी त्यांच्या वॉर्डामध्ये ते काम कोणी करावं, ते काम कसं असावं, याविषयी त्यांना कोणताही अधिकार ठेवलेला नाही. केंद्रीय पातळीवरून सर्व अधिकार, सर्व टेंडर वाटले जातात. आणि त्या टेंडरमध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चुकीचं काम करत असेल आणि भाजपचा नगरसेवक जरी त्या कॉन्ट्रॅक्टरला काही अरेरावी करत असेल किंवा तू हे चुकीचं करतोय म्हणत असेल, तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर सरळ मंत्र्यांना फोन लावतात आणि वरून त्या नगरसेवकांना झापलं जातं, त्यांची झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे स्वतःच्या वॉर्डातली जी कामं आहेत त्या कामं सुद्धा चांगली व्हावीत म्हणून भाजपचे नगरसेवक सुद्धा आपल्या तिथल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. एकंदरीत जे वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः, ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे. खर तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात, त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचं पक्षाचं नावही खराब केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुद्धा या मंत्र्यांमुळे खराब झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही लढाई ही आमची त्या प्रवृत्ती विरोधात आहे. आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की या सातारा आणि सांगलीमध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही अशा या प्रवृत्तीचा ऍक्च्युली खूप त्रास होतो. आणि त्यामुळं हे लोक सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील. आणि भाजपचे असू द्या किंवा महाविकास आघाडीचे असू द्या किंवा इतर त्यांच्या मित्रपक्षांचे नगरसेवक असू द्या, सर्वच लोक या ठराविक मंत्र्यांना त्रासलेले आहेत आणि ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील ठामपणे, असा मला पूर्ण विश्वास वाटतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय हा नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा होईल, यात मला शंका नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही सदस्य, काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार, या तिन्ही पक्षांचे नेत्यांची संपूर्ण फळी माझ्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे.
आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सर्वांच्या साथीनं आम्ही हा विजय सुखकर करू, असा मला पूर्ण विश्वास